हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे द वेट. वेट शॉर्ट फॉर्म ऑफ वेटेरिनॅरियन, डॉक्टर फॉर ॲनिमल्स अँड बर्ड्स. वेट हा वेटेरिनॅरियनचा शॉर्ट फॉर्म आहे, म्हणजेच पशुवैद्य म्हणजे जनावरांचा आणि पक्ष्यांचा डॉक्टर. To be a successful and competent vet need knowledge exceedingly wide for each of the patients he is likely to get possess a different insight. कॉम्पिटंट म्हणजे हॅविंग अ व्हेरी गुड नॉलेज अँड ॲबिलिटी, म्हणजे ज्याच्याकडे अतिशय जास्त ज्ञान असेल, म्हणजे जो की सक्षम असेल. एक्सेडिंगली म्हणजे अति. डिफरंट इनसाइड म्हणजे शरीराचे वेगवेगळे भाग. तुम्हाला जर का एक सक्सेसफुल आणि सक्षम असा पशुवैद्य बनायचं असेल तर अतिशय जास्त नॉलेज असण्याची गरज आहे, कारण या पशुवैद्यांचा जो पेशंट असतो त्याच्या शरीराचे भाग वेगवेगळे असतात. ही मस्ट नो वाय द कॅट इज रिफ्युजिंग हर मिल्क. अशा वेळेला पशुवैद्याला माहीत असलं पाहिजे की मांजर दूध का पित नाही. वाय द डॉग इज नॉट इटिंग हिज बोन. कुत्रा बोन का खात नाही. वाय द कोट ऑफ हॉर्स इज नॉट शायनिंग लाईक सिल्क. घोड्याची केसाळ कातडी ही एखाद्या रेशमासारखी का चमकत नाही. वाय द पॅरट डज नथिंग बट ग्रोन. पॅरट हा काहीच न बोलता फक्त विव्हळतोय किंवा का कणत आहे. ग्रोन म्हणजे साऊंड ऑफ पेन, दुखल्यानंतर निघणारा आवाज. वाय द डक्स अँड द चिकन्स आर फॉलिंग टू ले. कोंबड्या आणि बदक अंडे का घालत नाहीयेत. वाय सो फेंट द कॅनरी बर्ड सिंग्स. जो कॅनरी पक्षी गाणारा पक्षी आहे त्याचा आवाज एवढा सौम्य का झालेला आहे. अँड इफ ही इज कॉल्ड टू द झू ही मस्ट से अन इनक्रेडिबल नंबर ऑफ थिंग्स. आणि जर अशा पशुवैद्याला प्राणी संग्रहालयामध्ये बोलावलं तर त्याला इनक्रेडिबल नंबर ऑफ थिंग्स सांगता आल्या पाहिजेत, म्हणजे अविश्वसनीय, ज्यांच्यावरती विश्वासच बसणार नाही अशा गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. इफ लायन कॉट अ कोल्ड. जर सिंहाला सर्दी असेल. इफ द झेब्रा गेटिंग ओल्ड. जर झेब्रा म्हातारा असेल. इफ द सेंटिपीड हॅज ट्रबल विथ हिज फीट. सेंटिपीड म्हणजे अ स्मॉल लॉंग थिन क्रिएचर विथ मॅनी लेग्स. गोम असते की जिच्या पायाला ट्रबल असेल तर, म्हणजे तिच्या पायांना त्रास होत असेल तर काय. इफ द हिपोज फिलिंग इल. पानघोडा आजारी असेल तर. इफ द बायसन्स गॉट अ चिल. जर जंगली बैलाला थंडी वाजली असेल. इफ द आर्क्टिक फॉक्स इज सफरिंग फ्रॉम हीट. हा आर्टिक फॉक्सला जर ताप आला असेल तर. इफ सम विरुलेंट डिझीज हॅज अटॅक्ड द चिंपांझीज. चिंपांझीवरती एका विरुलेंट डिझीज म्हणजे जो की व्हायरसमुळे होतो अशा रोगाने जर आक्रमण केलं असेल तर. इफ द टॉर्टॉइज हॅजंट स्टर्ड फॉर सेव्हरल इयर्स. जर कासव खूप वर्षांपासून एका जागेवरून हल्लच नसेल. स्टर म्हणजे मूव्ड, म्हणजे कासवाने खूप वर्षांपासून मुवमेंटच केली नसेल. इफ बियर्स टू फुल ऑफ बर्न्स. बियरच्या अंगावरती जास्त केस असतील. इफ कोब्रा इट्स हर सन्स. आणि कोब्रा म्हणजे नागांची जात असते, ती जर का स्वतःच्याच पिल्लांना खात असेल तर. इफ द पॅन्थर्स हॅज अ वाईफ हू चेव हिज इयर्स. पॅन्थर म्हणजे चित्ता आणि त्याची बायको त्याचेच कान चावत असेल तर. इफ जिराफ हॅव हॅड अ टिप अँड देअर नेक्स आर फीलिंग स्टिप. जिराफ जो आहे, टिप म्हणजे क्वॅरल, जिराफ जर का क्वॅरल करत असेल म्हणजे भांडण करत असेल. अँड देअर नेक्स आर फिलिंग स्टिप. आणि त्या जिराफाची मान जी आहे ती एकदम स्टिप झाली असेल, म्हणजे ताठ किंवा कडक झाली असेल तर. इफ हायनाज विल नॉट लाफ ॲट कीपर्स जोक्स. म्हणजे तरच हा प्राणी ज्या लोकांनी त्याला पाळलेला आहे त्यांच्या जोक्सवरती हसत नसेल. इफ द मंकीज पिंच्ड हिज टेल. माकड स्वतःच्या शेपटीचा चिमटा काढत असेल. इफ द रायनोज लुकिंग पेल. रायनो म्हणजे गेंडा हा जर का निस्तेज दिसत असेल. इफ द एलिफंट इट्स पेपर बॅग्स अँड चोक्स. जर एलिफंट कागदी पिशव्या खात असेल आणि नंतर त्याला त्यामुळे गुदमरल्यासारखं होत असेल. इफ कॅमल हर्ट्स हिज हम्प. हम्प म्हणजे उंटाच्या पाठीवरती असलेलं मोठा उंचवटा, म्हणजे हाड जे असतं त्याला हम्प म्हणतात.
कॅमल जर का स्वतःच्याच हंपला दुखवत असेल, इफ द कांगारू वोंट जम्प, कांगारू उडी मारत नसेल, इफ द क्रोकोडाईल टर्न्स कॅनिबल्स अँड बाईट्स, जर क्रोकोडाईल ही कॅनिबल झाली म्हणजे वन हू इट्स ह्युमन फ्लेश, म्हणजे मनुष्यभक्षक किंवा नरभक्षक असं म्हटलं जातं कॅनिबल्सला, जे की मनुष्यांना खातात. आणि जर क्रोकोडाईल अशी झाली तर की जी मनुष्यांना खाईल, दे रन अवे अँड गेट दॅट ओमनिसियंट द वेट अँड एक्सपेक्ट हिम टू पुट एव्हरीथिंग टू राईट. ओमनिसियंट म्हणजे वन हू नो ऑल अँड एव्हरीथिंग, म्हणजे तुम्हाला जर वेट बनायचं असेल, जनावरांचा डॉक्टर म्हणजे पशुवैद्य बनायचं असेल, तर तुम्हाला सर्व गोष्टींमधलं ज्ञान असायला हवं. प्रोफाउंडली आय पिटी द वेट हू मस्ट आय लर्न सच अ व्हेरी ग्रेट डील फॉर हीज पे. रायटर किंवा पोएट इथे असं म्हणतोय की मला आता हे ग्रेटली डीपली म्हणजे अतिशय खोलवर विचार केल्यानंतर हे समजलेलं आहे की मला या पशुवैद्यांची दया येते आहे, कारण त्यांना यासाठी खूपच जास्त कष्ट घ्यावे लागत आहेत. माय सन, आय ॲडवाईज यू मोस्ट स्ट्रॉंगली टू अर्न युअर लिव्हिंग अँड इझियर वे. तर हा पोएट स्वतःच्या मुलाला इथे सल्ला देतो आहे की मी तुला सांगतो की तू पैसे कमवण्यासाठी अगदी साधी पद्धत निवड. डोंट अटेम्प्ट टू अटेंड द झुलॉजिकल क्राऊड. अ फार मोर ॲडवायझेबल प्लॅन इज टू कॉल युअरसेल्फ डॉक्टर अँड सो बी अलाउड टू ट्रीट द इलनेस ऑफ मॅन. त्यामुळे तू या झुलॉजिकल क्राऊडमध्ये असणाऱ्या डॉक्टर म्हणजे पशूंचा डॉक्टर बनण्याचा प्रयत्न अजिबात करू नको. त्यापेक्षा मी तुला एक चांगला सल्ला देतो की तू माणसांचा डॉक्टर हो आणि तू माणसांना उपचार दे. थँक्यू.